टाटा महिंद्रा सुझुकीला टक्कर द्यायला आता टोयोटाने लॉन्च केली आहे तिची पहिली ईव्ही कार. टोयोटाने लॉन्च केली आहे अर्बन क्रुझर एबेला. चला तर मग जराही वेळ न घालवता या गाडीचे फीचर्स काय आहेत, या गाडीमध्ये या सगळ्या कार्सपेक्षा वेगळं काय भेटणार आहे आणि याबद्दल अजून बरंच काही आपण पटकन जाणून घेऊ. तर या अर्बन क्रुझर एबेला मध्ये आपल्याला मिळतात दोन बॅटरीचे पर्याय. हे एक म्हणजे 49 किलोवॉटचा, दुसरी म्हणजे 61 किलोवॉटचा. यामुळे आपल्याला 543 किलोमीटरचा प्रवास एकदम आरामात मिळणार आहे. LED हेडलॅम्प्स आहेत इथे. त्याच्यानंतर इथे आपल्याला 360 डिग्री कॅमेरा मिळतो. इथे छान बॅजिंग मिळतं टोयोटाचं आणि बोनेट मध्ये सुद्धा आपल्याला एक छान वेगळा लुक मिळतो. त्यामुळे गाडीचा पूर्ण लुक थोडा वेगळा दिसतो. थोडाफार ई विटारा सारखा असला तरी काही गोष्टींमध्ये गाडीचा लुक आपल्याला या अर्बन क्रुझर एबेला मध्ये मिळतो 18 इंचाचा हा अलॉय व्हील्स. याच्यामुळे गाडीचा स्टान्स हा रुंद आणि हा प्रीमियम लुक देतोय. सो अलॉय व्हील्स नंतर आपल्याला इथे मिळतोय 360 डिग्री कॅमेरा, जो हल्ली प्रत्येक कारमध्ये म्हणजे नवीन वर्जनच्या कारमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे सेफ्टीसाठी हा बेस्ट फीचर आहे. इथे आपल्याला इंडिकेटर लाईट सुद्धा मिळत आहेत. छान असं इथे बॅजिंग आहे. तर आता आपण गाडीचा फ्रंट साइड बघितला. आता आपण पाहूया बूट स्पेस. सो टोयोटा अर्बन क्रुझर एबेला मध्ये आपल्याला मिळतोय थोडासा कमी आहे, 300 लिटरचा आपण म्हणू इतका बूट स्पेस जागा मिळतो. याच्यामध्ये आपल्याला स्टोरेज स्पेस सुद्धा खूप आहे. कारण हे बघा इकडे म्हणजे आपल्याला स्टोरेज स्पेस आहे, म्हणजे गाडीचे ज्या इक्विपमेंट्स असतात छोट्या छोट्या त्या इथे ठेवायला जागा आहे. आपल्याला सीट मागे घेता येते, त्यामुळे थोडासा छोटी जागा आहे. सो आहे फायनल असा बूट स्पेस. नंतर आपल्याला इथे 360 डिग्री कॅमेरा मिळतोय, सेन्सर आहे. याच्यामध्ये बॅजिंग आपल्याला मिळतंय एबेलाचं. आणि यानंतर आपल्याला इथे हेडलाईट्स आहे, त्याच्यासोबत ह्या LED लाईट सुद्धा मिळतात. त्यामुळे गाडीचा बूट स्पेस आपल्याला लुक छान मिळतो. इथे आपल्याला स्पॉइलर वगैरे काहीच नाही आहे, त्यामुळे सेफ्टीच्या बाबतीत कुठेतरी आपल्याला एक्स्ट्रा ॲक्सेसरीजमध्ये हे ॲड करावं लागेल. सो आपल्याला इथे स्पॉइलर वगैरे दिलेलं नाही आहे. सो फायनली आपण आता या अर्बन क्रुझर एबेलाच्या आतमध्ये जाणार आहोत. सो बसलोय आपण ड्रायव्हरच्या सीटवर. चला तर मग वेळ न घालवता आपण पटकन या गाडीचे फीचर्स जाणून घेऊयात. तर आपल्याला या अर्बन क्रुझर एबेलामध्ये मिळतात व्हेंटिलेटेड सीट्स. स्टार्टिंगला सांगते इथे आपल्याला या गाडीमध्ये सुद्धा छान असा आर्मरेस्ट आहे. ही गाडी पूर्णपणे EV आहे, त्यामुळे पूर्ण इथला स्ट्रक्चर बदललेला आहे. इथे आपल्याला 10.1 इंचेसचा हा इंटिग्रेटेड इन्फोटेनमेंट सिस्टीमचा टचस्क्रीन मिळतोय. यासोबतच इथे आपल्याला वायरलेस चार्जिंगचा ऑप्शन सुद्धा आहे. यानंतर आपण बघूया इथे JBLचे एवढे स्पीकर्स आहे. डायल टाईप शिफ्टचा गिअर आहे इथे. हा गिअर नॉब इथे आपल्याला डायल टाईप शिफ्टचा मिळतोय. त्याच्यानंतर 12 कलर्स व्हेरिएबल्समध्ये इथे आपल्याला ॲम्बियंट लाईट सुद्धा मिळणार आहेत. हे झाल्यानंतर आता सुरक्षेच्या बाबतीत आपल्याला या गाडीमध्ये 7 एअरबॅग्स मिळणार आहेत. मजबूत हाय 10 साईडचा स्ट्रक्चर आहे. संतुलित सस्पेन्शन्स आहेत आपल्याला. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आय कनेक्ट मोबाईल ॲपद्वारे तुम्ही 100हून अधिक स्मार्ट कनेक्टेड फीचर्स, चार्जिंग किंवा अगदी रिअल टाईम अलर्ट्स आपल्याला इथे मिळणार आहेत. म्हणजे तुम्हाला तुमच्या फोनवरून किंवा तुमच्या घड्याळावरून या गाडीच्या सगळ्या बॅटरीबद्दल किंवा वेगवेगळ्या गोष्टी पटकन समजणार आहेत. सो एकंदरीतच हा गाडीचा आपला फ्रंट लुक आहे. याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे चेंजेस पाहायला मिळतात. काही गोष्टी आहेत ज्या ई विटाराचं जसं साईड लुक म्हणताय तसं काही गोष्टी आतल्या तशाच आहेत. आता आपण गाडी म्हटलं की येतो तो सनरूफ. या गाडीला सुद्धा आपल्याला हा पॅनोरामिक सनरूफ पाहायला मिळतोय. तर आता आपण फ्रंट साईड पाहिला या गाडीचा. आता आपण आहोत गाडीच्या मागच्या साईडला. तर एकंदरीत ही गाडी 5 सीटर आहे, त्यामुळे थोड्या बाबतीत ही जागा छोटी आपल्याला थोडं ॲडजस्ट करून बसावं लागणार आहे. पण इथे आपल्याला कुठेही थाई सपोर्ट नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडे आपल्याला आर्मरेस्ट सुद्धा नाही आहे. त्यामुळे ही गाडी थोडंसं आपल्याला फीचर्सच्या बाबतीत कमी वाटते. कारण आत्ता सगळ्या ज्या गाड्या लॉन्च झाल्या त्याच्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणामध्ये आपल्याला काही फीचर्स आहेत, लाईक आर्मरेस्ट आहे किंवा इथे आपल्याला थाई सपोर्ट वगैरे आहे, किंवा इथे जी स्पेस आपल्याला मिळते ती थोडीशी कमी आहे. पण ठीक आहे, माझ्यासारख्या माणसांना किंवा थोडंसं हे असणाऱ्यांना ही थोडीशी अशी कम्फर्टेबल वाटेल. तर ही टोयोटाने लॉन्च केलेल्या अर्बन क्रुझर विटारामध्ये आपल्याला जवळपास 11 कलर्स मिळणार आहेत. या गाडीची किंमत अद्याप ऑफिशियली लॉन्च झाली नाही आहेत. या गाडीचा पूर्ण लुक, या गाडीचे स्पेशालिटी आणि फीचर्स आपल्याला पाहायला मिळतात. या गाडीची बुकिंग ही आजपासून म्हणजेच 20 जानेवारी 2026 पासून सुरू झाली आहे आणि बुकिंग अमाऊंट फक्त 25,000 रुपये देऊन ही गाडी तुम्ही बुक करू